वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला पाहणं खूप आवश्यक असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी असणार आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार होतो। मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पहिले जे आहे संच मान्यता 2024-25 नुसार संच मान्यता केल्या जाईल, म्हणजे संच मान्यता 2024-25 जी आहे लवकरच केल्या जाणार आहे आणि संच मान्यता 2024-25 होण्यासाठी जे आहे लवकरच जे आहेत नवीन GR नुसार, म्हणजे 15 मार्च जो GR आहे 15 मार्च 2024 चा, त्यानुसार संच मान्यता केल्या जाईल। तर त्या संदर्भात नेमकी जी आहे शिक्षक भरतीसाठी त्या गोष्टी लाभदायक असणार आहे का, आणि त्या संदर्भातच किती पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलद्वारे किंवा पवित्र पोर्टलवर येऊ शकते या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। पवित्र पोर्टल कधी सुरू होणार, जागा ज्या आहेत किती येणार, पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झाल्यानंतर जागा नेमक्या किती येऊ शकतात, नवीन संच मान्यतेचा काय परिणाम होणार, संच मान्यता कोणत्या GR नुसार केल्या जाणार आहे, आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिक्त पदसंख्या किती येईल, आणि नंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे मिळणार आहे आणि सर्व माहिती जी आहे ती ऑथेंटिक असणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईड्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। सो गाईज, सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगून देतो, जर बाहेरचा आवाज आला तर ऍक्च्युअली बाहेर जे आहे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे आवाज जो आहे थोडा ऍडजस्ट करून घ्या। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे आता संच मान्यतेची। तर बघा 2024-25 संच मान्यता लवकरच केल्या जाणार आहे आणि ही जी नवीन संच मान्यता आहे ही होणार आहे संच मान्यतेचा जो GR आहे नुकताच आलेला, म्हणजे 15 मार्च 2024 चा, त्या GR नुसार ही संच मान्यता केल्या जाणार आहे, हे तुमच्या माइंडमध्ये फिट ठेवा। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे पवित्र पोर्टलचं कामकाज। तर बघा पवित्र पोर्टलचं जे कामकाज आहे या पत्रानुसार जी मीटिंग झालेली आहे आयुक्त महोदय यांच्यासोबत, त्या मीटिंगनुसार 22 तारखेला मीटिंग झाली, 23 ला हे पत्र जे आहे निर्गमित झालं आणि नंतर आदेश देण्यात आले। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं ही आहे की ज्यावेळेस यानुसार जर बघितलं आपण तर त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्टपणे की तिसरा टप्पा जो आहे त्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे किंवा शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये अंदाजे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संच मान्यता करून घ्या, बिंदू नामवाले आणि रोस्टर तपासणी करून घ्या। आता यानुसार जर विचार केला आपण तर एक गोष्ट क्लिअर होते की पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये या पत्रानुसार। दुसरी महत्त्वाची, आता तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती की पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी कोणत्या असणार आहे, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संच मान्यता केल्या जाणार आहे। तर संच मान्यता जी होणार आहे 2024-25 त्या संच मान्यतेसाठी 15 मार्च 2024 चा GR जो आहे तो उपयोगी येणार आहे किंवा त्याचाच वापर केला जाणार आहे। त्यानुसार नवीन संच मान्यता केल्या जाणार आहे आणि जी काही पदसंख्या रिक्त असेल तर त्याच्यामध्ये किती पदसंख्या, आता तुम्हाला माहित आहे नवीन संच मान्यतेचा जो GR आहे त्याच्यामध्ये जे नवीन निकष आहे त्यानुसार जर संच मान्यता झाली, ती जी होणारच आहे त्यानुसार जर झाली तर त्यावेळेस मात्र कमी पदसंख्या पवित्र पोर्टलवर येऊ शकते। आता पवित्र पोर्टलवर कमी पदसंख्या येऊ शकते तर नेमकं तुमचं म्हणणं राहील की किती पदसंख्या येऊ शकते, त्या संदर्भात सुद्धा सांगतो। सगळ्यात अगोदर पहिले रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती बघा, संच मान्यता 1-2 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त 4-5 दिवसामध्ये होत नाही, याच्यासाठी 15-20 दिवस किंवा 20-25 दिवस लागतात। जर ते काम नाही झालं तर ती वाढीव मुदत दिली जाते, म्हणजे जवळपास आपण असं म्हणू शकतो की 20-25 दिवस या गोष्टीसाठी किंवा 30 दिवस या गोष्टीसाठी लागू शकतो, एखादा महिना। संच मान्यता झाल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे, म्हणजे जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आहे तुम्हाला पवित्र पोर्टल ऑक्टोबरच्या शेवटी ऍक्टिव्हेट जरी झालं तरी सुद्धा नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली दिसेल। म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल, तर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जागा ज्या आहे किती पदसंख्या पवित्र पोर्टलवर नवीन संच मान्यतेनुसार किंवा नवीन संच मान्यता जी होणार आहे त्यानुसार येऊ शकते। तर सगळ्यात अगोदर बघा, काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक रिक्त पदसंख्या जी आहे जिल्हा परिषदांमध्ये ती रिक्त आहे। ऑब्वियस गोष्ट आहे की जी ह्या ज्या पदसंख्या आहेत या सर्व जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर येतील। काही जिल्हा परिषदांमध्ये नवीन संच मान्यतेनुसार, आता जी नवीन संच मान्यता केल्या जाणार आहे त्यानुसार काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील, हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे शिक्षक अतिरिक्त होतील, शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर त्यांचं समायोजन करावं लागेल आणि समायोजनासाठी त्या शिक्षकांना दुसऱ्या ठिकाणी जे आहे त्यांची जॉईनिंग करावं लागेल, म्हणजेच रिक्त पदसंख्या जी आहे ती पदसंख्या मात्र काही प्रमाणामध्ये वापरली जाईल। आता संच मान्यता झाल्यानंतर ज्यावेळेस शिक्षकांचं समायोजन होईल, काही जिल्हा परिषदा अशा सुद्धा आहेत की ज्यांच्यामध्ये समजा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अशा ठिकाणी ज्या आहेत रिक्त पदसंख्या आहे शिक्षकांची, त्या सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील। मग आपण जर एकंदरीत आकडेवारी बघितली, म्हणजे जिल्हा परिषद नंतर महानगरपालिका त्याच्यामध्ये सुद्धा काही पदसंख्या रिक्त आहे,
नंतर नगरपालिका त्याच्यामध्ये सुद्धा, आणि नंतर खाजगी शैक्षणिक संस्था ज्याच्यामध्ये खूप साऱ्या पदसंख्या ज्या आहेत रिक्त आहेत, कारण की खाजगी शाळांना शिक्षकच उपलब्ध होत नाहीत, त्याच्यामुळे जे आहेत ते मागणी करतायत लवकरात लवकर शिक्षक भरती करण्याची. तर या ज्या गोष्टी आहेत, झडपीच्या जागा, जिल्हा परिषदांच्या जागा, खाजगी अनुदानित संस्थांच्या जागा किंवा खाजगी संस्थेच्या जागा, नंतर महानगरपालिका आणि नगरपालिकेची जागा, या सर्व जागे मिळून एकूण आकडेवारी जर बघितली आपण तर ती आकडेवारी जवळपास 15,000च्या आसपास, 15,000च्या आसपास ही आकडेवारी जाऊ शकते. आणि मे बी तुम्ही बघाल की जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 15,000, 10 ते 15,000 जागांची आकडेवारी तुम्हाला या शिक्षक पद भरती टप्पा 3 किंवा शिक्षक पद भरती जी आहे जी 2025 मध्ये होणार आहे, त्यासाठी तुम्हाला 10 ते 15,000 जागेंची आकडेवारी पवित्र पोर्टलवर आलेली दिसेल. तुम्ही म्हणाल की कमीत कमी म्हणजे याचा परिणाम शिक्षक भरतीवर होणार का, पदसंख्या कमी होणार का? तो ऑब्वियस गोष्ट आहे, पदसंख्या थोडी कमी होईल, कारण की आपलं असं म्हणणं होतं की याचिकेचा निकाल आल्यानंतर जर संच मान्यता झाली असते तर त्यावेळेस शिक्षक भरतीसाठी फायदा झाला असता. पण अगोदरच आता संच मान्यता जर होत असेल तर त्यावेळेस मात्र आकडेवारी जी आहे 10,000 किंवा 15,000च्या आसपास येऊ शकते. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी होत्या. मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण गोष्टी ज्या आहेत एक्सप्लेन करून सांगितल्या किंवा क्लिअर करून सांगितल्या. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कमीत कमी जरी म्हणलं तरी सुद्धा 10-15,000 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईट्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.